नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत एका खास कार्यक्रमाला. आयुष मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा शेगाव येथे आयोजित केलेला आहे. हा मेळावा आयोजित केला आहे मिनिस्ट्री ऑफ आयुषने आणि येथे पारंपरिक भारतीय उपचाराबद्दल खूप माहिती मिळणार आहे. चला तर मग आज जाऊन बघूया. व एका स्टॉलवरती आम्ही रजिस्ट्रेशन केलं. मित्रांनो, सध्या आपण मेळाव्यात आलो आहे आणि इथे खूप गर्दी दिसत आहे. या मेळाव्यात आपल्याला आरोग्याविषयीचे स्टॉल लावलेले दिसतील. या मेळाव्यामध्ये योगा, युनानी मेडिसिन, सिद्धा आणि होमिओपॅथी याबद्दल माहिती दिली जात आहे. आता आपण काही स्टॉल पाहणार आहोत. तर सोवा रिग्पा ही तिबेट भागाकडील प्रचलित असलेली प्राचीन पारंपरिक उपचार पद्धती आहे. भारत सरकारने तिला मान्यता दिली आहे. सोवा म्हणजे उपचार व रिग्पा म्हणजे ज्ञान. या उपचार पद्धतीत वनस्पती, खनिज आणि नैसर्गिक औषधे वापरली जातात. समाज जागृतीसाठी विविध स्टॉल लावण्यात आले होते. विशेष म्हणजे येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येत होते. यामध्ये विविध आचार्याद्वारे लिखित संहिता सुद्धा ठेवण्यात आलते. मित्रांनो, सध्या इथे योगाचे प्रात्यक्षिक सुरू आहे. प्रशिक्षक लोकांना वेगवेगळ्या योगासने शिकवत आहेत. अशा कार्यक्रमामधून लोकांना निरोगी जीवनशैलीची प्रेरणा मिळते व त्यांना प्रतिसाद पण योग्य मिळतो. योग म्हणजे फक्त व्यायाम आणि नाहीतर शरीर आणि मन यांचा समतोल राखण्याची एक सुंदर पद्धत आहे. जनरली आयुर्वेदामध्ये आपण जरी डेली लाईफमध्ये जसं वरण वगैरे करतो तसं मुद्गयूष नावाची एक आयुर्वेदामध्ये कन्सेप्ट आहे. आणि या कन्सेप्टमध्ये एक विशिष्ट प्रमाणात पाणी टाकून मुगाची डाळ शिजवली जाते आणि ते पेशंट्सला त्यांच्या पंचकर्मानंतर संसर्जन क्रम वगैरे करतात. त्यानंतर शिवाय पेशंट्सला पथ्य आहारामध्ये सुद्धा याचं दिलं जात असतं. त्यानंतर यवादी रोटिका प्रिमिक्स हे सुद्धा यामध्ये सुद्धा आयुर्वेदा हर्ब्स वगैरे टाकलेले आहेत आणि डायबेटिक पेशंट्स वगैरे त्यांच्या डेली लाईफमध्ये त्यांनी हे यूज करू शकतात, जेणेकरून त्यांच्या डायबिटीज त्यांच्या मेडिसिनसहित कंट्रोलमध्ये राहील. आणि शुंठातील लड्डू त्याच्यामध्ये तीळ, शुंठी आणि बाकी अजून हर्ब्स आहेत जसे आपण मेन्शन केलेले आहेत त्या स्कॅनरवर आपल्याला दिसून येईल. आणि हे लड्डूसुद्धा अग्निदीपन, त्यानंतर गर्भिणी स्त्रिया आणि बालक यांच्यामध्ये सुद्धा हेल्पफुल असते. रागी नाचोस आयुर्वेदामध्ये आपण म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जे काही आपले मॉडर्न मेडिसिन म्हणजे जे काही आपल्या आयुर्वेदाच्या मेडिसिन्स आहेत त्यांना कसं डेव्हलप करता येईल आणि ते पेशंट्सला पॅलेटेबल कसं येईल आणि इझी टू अडॅप्ट घेण्यासाठी कसं येईल त्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी हा नाचोस बनवलेला आहे आणि पेशंट्स इझिली खाऊ शकतात आणि म्हणजे फायदा होईल. म्हणजे एकतर पाहू शकता चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांनी. वेगवेगळ्या पॅथीचे बोर्ड्स लावलेले आहेत. होमिओपॅथी, तिकडं आयुष, बरंच काही होतं अजून. आणि पेशंट बरंच छान प्रकारे दिसत आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि हे इथे पण बोर्ड आहे जे की इथे बुक्स आणि ते ठेवलेले आहेत. भगवान धन्वंतरीची मूर्ती. कुठं जायचं आता? औषध दिले फुकट आपल्याला. चला ना मग. तर बघूया बुक्स कोणत्या आहेत. चालक आरोग्य प्रकाश, नेत्ररोग विज्ञानसाठी. नेत्ररोग विज्ञान. भगवान कोणतं येते? हे काय लावलेले आहे त्यांनी? आत निघणार नाही. त्यांच्या कॉलेजमध्ये येऊन बनवलेले आहे त्यांनी. हे आहे छान प्रकारे लिहिलेलं आहे आयुष. आणि ते तिथे दोन मुलं योगाविषयी महत्त्व समजून सांगत आहे. मजा वाटायली आम्हाला फिरायला मेलामध्ये. आणि लेक्चर पण चालू आहेत, पण ते दुसरीकडे लेक्चर चालू आहेत. आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे लेक्चर करण्यासाठी तिथे. तर बघून घेऊ आम्ही. हे पहा, इथे युनानीची पण पॅथी लावलेली आहे. युनानी छान प्रकारे मॅनेजमेंट केलेलं आहे. वेगवेगळ्या पॅथीचे त्यांनी प्रोडक्ट्स व बुक्स विकायला ठेवलेले आहेत. कोणतं आहे ते? त्रिफळा चूर्ण आणि हे हिंगावष्टक चूर्ण छान ठेवलेले त्यांनी. हां, काय ते व्हाईट पावडर? तुम्ही ना मुसलीचं पॅकेट घेतलं. व्हाईट पावडर काय आहे ते?
त्याच्यामध्ये काय आहे त्याचे घटक काय आहे? त्याच्यात सॅपोन नावाचा कडक सॅपोनिन. हां अच्छा मोरी विलियम फायटरायझम नावानं त्याला ओळखलं जातं. अच्छा. वाजीकरण रसायन. वाजीकरण चिकित्सेचा वाजीकरण रसायन. गोपाल भाऊ असतील तर काल ती मुसली भेटली म्हणून तुम्हाला पावडर स्वरूपात तिथे या. त्यांना मुसली दिली ना आपण इथे जागेवर. विकोची शॉप, विको दंत मंजन. किती मोठे आहेत बे. हे सेलसाठी आहे का? सेलसाठी. अरे सेलसाठी घेणार आहे का मग? शांतसाठी हे छोटे. पॅकिंग हा त्रिफळा रस बघा मित्रांनो, त्रिफळा रसाची पॅकिंग किती छान प्रकारे केलेली. बिअर बॉटल वाटायली. चोप्राश बघ किती छान आहे डायरेक्ट. हा दाखव दाखव. चोप्राशची पॅकिंग बघ ना. शुगर फ्री फ्राश. राजस्थान. अच्छा पॅकिंग केले 10 आउट ऑफ 10. थैंक यू सो मच बहुत सही बंदा. सर. ये तो वेलनेस की कॉस्मेटिक की अच्छी है. तो शिलाजीत की यूनिक पैकिंग पंचतुलसी 999 के लिए, 999 के लिए. चवप्राश. और डिस्काउंट भी दिया है इन्होंने, लेकिन नहीं लेना. कोणता बोलत होता तू? हे काय ते पंचतुलसी म्हणजे? इम्युनिटी बूस्टर हा इम्युनिटी बूस्टरसाठी का? ड्रॉप्स. छान पॅकिंग केलेली आहे त्यांनी. वाह कुछ तो हुआ है शायद. और आज आयुष मिनिस्टर भी आए हुए हैं दोस्तों, श्री प्रतापराव जाधव. अगर आए हो तो मैं ज़रूर दिखाऊंगा आपको. दोस्तों वो देखिए हमारे आयुष मिनिस्टर श्री प्रतापराव जी जाधव वहाँ पर खड़े हैं. हाँ टॅनिंग पॅक पण आहे. सोप कुठे आहे? सोप कशाची बनलेली पण? बाथिंग सोप उपटन, कोकोनट कॅस्टर, सोडियम हायड्रॉक्साईड, ग्लिसरीन. काय प्राईज आहे याची? त्याचे 100ला येणार. 100ला. अच्छा काय डिस्काउंट नाही का स्टुडंटसाठी? करूनच सांगितलं. आणि अशी नॉर्मल प्राईस 120. 120 रुपये. तर बघा मित्रांनो, ही सोप आहे आयुर्वेदिक सोप आणि याचे इन्ग्रेडियंट्स. नाही तर 120 रुपये प्राईस सांगत आहे. त्यात आहे चंदन, सारिवा, संत्राधार. आणि इथे फेस पॅक पण दिलेले आहे त्यांनी. हे पहा वेगवेगळ्या पॅथीद्वारे OPDचे आयोजन करण्यात आलेले आहे इथे, जे की पेशंटला तपासू शकता. आणि मेडिकल हॉस्पिटल नागपूरहून म्हणजे भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत लोक इथे आयुर्वेद मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी. पाहू शकता तुम्ही पेशंटची पण खूप गर्दी आहे. मित्रांनो आमचं झालं आता. आम्ही परत देवस्थानाकडे चालत आहे. चांगली माहिती भेटली आम्हाला आणि सोबत मेडिसिन पण घेतलेली आहे. ऊन खूप लागत आहे यार. कुठे गेले बे? ॲटो भेटायला पाहिजे आहे यार लागलेलेच. मित्रांनो तर आम्ही आलेलो आहे आता श्रींच्या दर्शनाकरिता. इव्हेंट बघितलेला आहे आम्ही, छान प्रकारे झाला. आता श्रींचे दर्शन घेऊ व ट्रेन आहे आम्हाला 6 वाजता. तर लगेच वापस चालले तू. मंदिरामध्ये येऊन खूप छान वाटते. दर्शन घेतलं की सगळं टेन्शन निघून जाते. बघा मित्रांनो एकदम अतिशय छान सोय केलेली आहे. समाधी दर्शनाकरता खूप वेळ लागत आहे, त्यासाठी आम्ही मूक दर्शन घेण्याचा विचार आहे. मूक दर्शन घेऊ आणि ट्रेनकडे चालल्या जाऊ. ते बघा समाधी दर्शनाची रांग आणि आम्ही चाललो मुख दर्शनाकडे, जे की कोणीच नाही आहे, फक्त आम्हीच आहोत.
भरपूर गर्दी झालेली आहे मित्रांनो. आता छानपैकी दर्शन झालेलं आहे आमचं आणि हे मंदिराच्या आतला परिसर अशा छान प्रकारे दिसते. मित्रांनो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. आज आम्ही राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याला भेट दिली व मेळावा पाहिल्यानंतर शेगावला जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतले. मंदिरामध्ये खूपच शांतता व पावित्र्याचे वातावरण होते. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया एका नव्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.